जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, मी वेदांत गोरे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आहे नाशिकमध्ये दुसरा दिवस आणि आज आपण निघालो आहे त्रिंगळवाडीला आणि आदित्य आलाय. हॅलो. तन्मय आहे. हा पण मनालीला होता माझ्यासोबत. फक्त सगळे फाईल्स करप्ट झाले म्हणून काही दिसलं नाही आम्हाला. लय चिडलेत पोरं. आणि नवीन मेंबर भेटलेत आपल्याला. भाऊ यश माझं नाव. या इकडं नाव स्तवन चौधरी. सोम खेरणार. ही आपली नवीन गँग आता भेटलेली आहे. आम्ही एक ब्रेक घेतला आहे. रोहित दादा थोडा एमर्जन्सी कॉलला गेला आहे. ही आपली स्कॉर्पिओ आपण ह्याच्यानी उडत जाणार आहोत. लेट्स गो. आपण गडपायथ्याला भेटूया डायरेक्ट. किल्ले त्रिंगळवाडी पुण्यापासून तब्बल 241 किलोमीटर तर नाशिकवरून फक्त 50 किलोमीटरच्या अंतरावर आहे. सो हा आहे तो फोर्ट त्रिंगळवाडीचा आणि ही आहे आपली टीम. कंदील सुद्धा घेतलेलं आहे आपण गडावरती दिवाळी साजरा करण्याकरिता. सो लेट्स गो. जो गड आहे याला निजाम शाही डायनेस्टीमध्ये 1594 बनवलं गेलं होतं. इन 10th सेंचुरी दॅट टाईम 1594 CE. त्याच्यानंतर हा जो गड आहे हा नंतर शहाजी महाराजांनी त्यांच्या ताब्यात घेतला होता आणि तेही मोनोपंत पिंगळे यांनी जेव्हा नाशिक प्रोव्हिन्समध्ये त्याला कंट्रोल करण्यासाठी जे युद्ध झालेले होते त्या युद्धात त्रिंगळवाडी ट्रेक त्यांच्या ताब्यात आला होता. याचं कोणतंही टाईम पिरियड हा अजूनही कन्फर्म नाही आहे. पण त्याच्यानंतर 1636 परत मुघलांनी शहाजी महाराजांना पराजय करून हरवून हा ट्रेक परत मुघलांच्या ताब्यात आला होता. त्याच्यानंतर खूप असं मानलं जातं की 1657 to 1658 यांच्यामध्ये फिक्स डेट नाही आहे. पण जे कालावधी जे आहे जे इव्हेंट त्याच्यामध्ये फॉलोअप झालेले आहे शिवाजी महाराजाच्या पूर्ण डॉक्युमेंटरीमध्ये त्या हिशोबाने जर अंदाज लावला तर 1657 to 1658 मध्ये हा जो किल्ला आहे परत शिवाजी महाराजांनी जिंकला होता. त्याच्यानंतर परत मुघलांनी 1688 मध्ये परत मुघल राज्यामध्ये हा फोर्ट आलेला आहे. परत त्याच्यानंतर जेव्हा शिवाजी महाराजांचं देहांत झालं त्याच्यानंतर कोणाला आपल्या पेशवा झाले होते तर पेशव्यांनी हा किल्ला परत 1788 मध्ये त्यांच्या ताब्यात घेतला. थोड्या वेळानंतर मग 1818 मध्ये ब्रिटिशर्सनी ह्या फोर्टला त्यांच्या ताब्यात घेतला आणि 1818 मध्ये या फोर्टचं डिमोलिशन झालं. हिस्टॉरिकल खूप कमी इन्फॉर्मेशन आहे ह्या फोर्टबद्दल, पण जे मोस्ट सिग्निफिकंट इन्फॉर्मेशन जे अवेलेबल आहे विथ एव्हिडन्स हे आहे की हा फोर्ट नाशिकचा सगळ्यात एक स्ट्रॅटेजिक पॉईंटमध्ये आहे. जे थालघाट आहे नाशिक ते कोकणचा जो रिजन आहे ट्रेड रूट होता त्या काळातला त्या ट्रेड रूटवर लक्ष ठेवण्यासाठी त्रिंगळवाडी फोर्टचं जे लोकेशन आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्या संदर्भातच हा हा जो गड आहे त्याची स्थापना झाली होती. इट वॉज एस्टॅब्लिश्ड just to keep a watch. It was a watch tower for Nizams, then Shahaji Maharaj, then Shivaji Maharaj, then Mughals, and then Britishers. Tehelni Burus. Yes. रोहित दादानी गडाचा इतिहास सांगितला आणि आम्ही निघालो गड सर करण्यासाठी. इकडे विरळ आहे. काहीशा अंतरानंतर इथं पायथ्यालाच केव्ज आहे. आपण पाहूयात केव्स मध्ये काय काय आहे काय नाही. या साईडला काही भंग झालेल्या मूर्त्या आहेत ते मी जास्त दाखवणार नाही. हे आहेत केव्स. हे केव्स फार जुने आहेत आणि ह्याच्यावरचं आर्किटेक्ट काही अशा प्रकारचं आहे. हे कसं काय कोरलं असेल. किती छान प्रकारे कोरलेलं आहे ते. सो
सो इथं काही असे जुने मूर्त्या आहेत, ते मी जास्त शो नाही करणार आहे. इथं अशा प्रकारे काही 4 पिलर आहेत. आधी थोडंसं सरक. आता इथं एक असा कोइन्सिडन्स झालेला आहे की हरिश्चंद्रगडावर जसं पिलर आहे ना, शिवलिंगमध्ये आहे आणि 4 पिलर 4 युगाचे, सेम पिलर इथं आहे. आणि सेम ही साईड जी आहे ना, ही एकच साईड उरली पिलरची, बाकी 4 तुटलेत. आणि जर तुम्ही व्यवस्थित बघितला आणि हरिश्चंद्रगडावरचा फोटो चेक करा, त्याचा पण मी ज्या साईडला थांबलो लेफ्ट हँड साईडचाच पिलर जो आहे तो व्यवस्थित आहे. बाकी 4 पिलर हे अस्तव्यस्त तुटलेले आहेत. आपण पुढं जाऊयात. समोर मूर्ती आहे, ते मी शो नाही करणार ॲक्च्युली. जी मूर्ती आहे ती महादेवाची मूर्ती असावी, कारण इथं नंदी देखील आहेत. ही मूर्ती ध्यान पोझिशन मुद्रामध्ये बसली आहे. बट ह्याच्यावर काहीतरी लिहिलं आहे जे सध्या वाचायला जमत नाही आहे. मोडी भाषा असावी. सो आता केव्स किंवा मंदिर पाहून आपण पुढं निघालेलो आहोत. आणि रोहित दादा, काय माहिती सांगत होतास तू खाली मगाशी? जे महादेवचं मंदिर आपण खाली बघितलं, आम्ही जेव्हा रात्री त्याच्यावर रिसर्च करत होतो, मी आदित्य, मी आदित्य, आपण जे फोटोज बघितले होते, आपण क्युरियोसिटीमध्ये हे विचार केला की ही मे बी हरिश्चंद्रमध्ये जसं युगांचे पिलर आहेत, सेम पिलर इथं पण आहे. बरोबर. पण त्या कन्फर्मेशनसाठी आपल्याला लागत होता एक नंदी आणि शिवलिंग. इथं आपल्याला शिवलिंग तर नाही भेटला, पण आपल्याला महादेवची आयडल भेटली. बट फेस नसल्यामुळं एक सॉरी तुला कट करतोय, बट फेस नसल्यामुळं आपण हे कन्फर्म पण नाही करू शकत ना. त्याच्या पायथ्याशी आपल्याला नंदी भेटलेला आहे. नंदी कुठं असतो? महादेवपाशी. आणि दुसरी गोष्ट, महादेवच्या बाजूला कुंडही असतो. इथं आपण एक कुंडही बघितला आहे. त्याच्यानंतर ओल्ड एन्शियंट स्क्रिप्टमध्ये तिथं लिहिलेलं आहे त्या मूर्ती किंवा आयडलबद्दल किंवा त्या मंदिराबद्दल. तर आपण असं तर्क लावू शकतो की हे मे बी हरिश्चंद्र सारखं युगासाठी ते पिलर असतील. ओके. आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे ते 1266 आणि 1266 मध्ये ते मंदिर बनवलेले आहे. ओके, थँक्यू फॉर दी इन्फॉर्मेशन. तर मित्रांनो, ट्रॅकवर एक मस्त गोष्ट मला सापडली आज. हे आहेत आजोबा आणि हे आहेत त्यांचे नातू. सर, तुमचं नाव? दादूचं नाव? किती वर्षापासून सोबत ट्रॅक करताय तुम्ही? अगदी जेव्हा 5th स्टँडर्ड पासून होतो, 8व्यापासून बाबांसोबत ट्रेक करतो. ॲक्च्युली ट्रेकिंगची आवड त्यांनी मलाच लावली. पहिल्यांदा ते मला रांजणगिरीला घेऊन गेले होते. फर्स्ट ट्रेक होता. आणि तेव्हापासून मला ट्रेकिंगची आवड लागली. सर, तुम्ही कधीपासून करताय ट्रॅक? मी साधारण 60 वर्षानंतर चालू केलं. अरे वा. तेव्हापासून चालू केलं. ओके. आता तुमची एज काय? 70 चालू आहे. अरे बापरे, किती तरुण दिसताय. पण तुम्ही वाटतच नाही तुमचं एवढं एज आहे म्हणून. चला, चांगलं वाटलं तुम्हाला भेटून. आमचे आजोबा जर असते असे आर्मी रिटायर्ड नसते, त्यांचे पाय वगैरे एकदम व्यवस्थित असते, तर नक्कीच आम्ही फिरलो असतो, मी आणि आजोबा. बच्चा ठीक आहे. आता बाबा आमची व्हिडिओज बघून आनंद घेतात. सो तुम्ही जेव्हा बालेकिल्ल्याला जाता, मॅक्सली आपण बालेकिल्लाच बोलतो, जे गडाचा टॉप असतो. सो बालेकिल्ल्याला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा इथं काही स्टिप पायऱ्या आहेत. थोडं आरामात या, केअरफुली या. आणि एकटे येऊ नका ह्या गडावर. एकटं येण्यासारखा किल्ला नाही आहे. सो 2 जण 3 जण तरी या. खूप छान किल्ला आहे. जास्त पण हार्ड नाही आहे, बट व्यवस्थित या. चला, आता आपण वरती जाऊयात आणि पाहूयात. सो हे स्टेअर्स आपण चढतोय. फार मोठे स्टेअर्स आहेत. इथून तर खूप स्टीप आहे. हे ना थोडंसं गोमुख आकारी आहे. ठीक आहे, एंट्रन्स इथं. तर दिवाळीनिमित्त आपण गडावरती तोरण लावलेलं आहे, कंदील लावत आहोत, दिवे लावत आहोत. आणि आता आपण हनुमानरायाची पूजा करूयात. तन्मय,
तन्मय आपला कॅमेरामॅन आहे आजच्यासाठी. बोल बजरंगबली की जय. बोलो बजरंगबली की जय. जय जय बजरंगबली की जय. या वर्षीची दिवाळी दुर्ग येस. तर जे कोणी दुर्गराज ॲडव्हेंचर कडून आलेले आहेत त्या सर्वांना कसं वाटला किल्ला? आजचा सोहळा कसा वाटला दिवाळीचा? तर जर तुम्हाला सुद्धा आम्हाला जॉईन करायचं असेल, ट्रेकला यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे, तिथं कॉन्टॅक्ट करा आणि आम्हाला जॉईन करू शकता. तोपर्यंत शुभ दीपावली. तर चला आतमध्ये जायचा प्रयत्न चालू राहील आपला. चला मस्तपैकी जेवायला बसलोय आम्ही सर्वे गडाच्या एंट्रन्स पशीच. आणि आता थोड्या वेळात वरती जाऊयात आणि मग पाहूयात काय, आणि मग पलीकडच्या बाजूने खाली उतरायला गेलं. ते चांगलं नसतं खायला, ऐक माझं. अरे नाही टेस्टी नसतं ते, ऐक माझं. टेस्टी नसतं ते, लय घाण लागतं ते. काय पण नसतं खायचं असं. त्या तू खाऊ नको. आव असं नका करू, चांगलं नाही लागत ते. असं तर हा, हे चांगलं नसतं खायचं नाही. आपण किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करत आहोत. आतमध्ये आल्यावर साधारणतः इथं देवळी असती, बट इथं वरच्या साईडला असं. आता आपण वर जाऊयात. तर गडावर आल्यावर काही असा नजारा पाहायला मिळतो. आणि इकडं वाड्याचे अवशेष आहेत ते आपण बघूयात आता लगेच. आणि तिथं आदित्य गेलाय, त्याचा फोटो काढायचा आहे. आणि हा आहे समोरचा असा नजारा. पावसामुळे फार गवत वाढलेला आहे इथं, फोटोशूट्स आणि व्हिडिओज वगैरे काढतायत सगळे. आणि आपण जातोय वाडा पाहिला. हां, तर हे आहे वाड्याचे अवशेष. वाड्याचेच बोलू शकतो आपण. इथं छोटंसं पाण्याची टाकी दिसते बघा. हे आहे वाड्याचे अवशेष. तिथं पण काहीतरी आहे, बट गवत भरपूर आहे म्हणून जाता नाही येणार. आणि या साईडला देखील सेम आहे. आणि त्या साईडला आहे तटबंदी. गडावरती मला ही एकच तटबंदी दिसली. उतरायच्या वाटावर आपल्याला मंदिर एक सापडलंय, पाहूयात आता कुठलं मंदिर आहे. तर इथं आहे शंकराचे पिंड आणि आतमध्ये आहे मारुतीरायाचं मंदिर. आम्ही इथंच कुठंतरी फोटो काढलो, मंदिराकडे गेलो, आता रिटर्न आलोय का तर खाली जायला. आणि आम्हाला वाटलं मंदिरापासून जायचंय रिटर्न. उधर रोहित भैया खडा आहे. लेट्स गो. तर आपण गड उतार झालेलो आहोत. हे आहे, आपण स्टार्टिंगला थांबलो होतो तिकडं तो मंदिर. आणि आता रिटर्न होऊयात. पावसाळ्यानंतर सह्याद्री काही अशी असती जे तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं मागं. तर बस आजच्यासाठी एवढंच आहे हा व्हिडिओ. आता ट्राय करेन मी की थोडं कंटिन्यू इथे ठेवायची व्हिडिओज अपलोड करायला. बघू, शॉर्ट व्हिडिओज येतील आपले शूटला वगैरे गेल्यावर, त्याचे शॉर्ट व्हिडिओ करून टाकणार आहे मी. सो चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा या किल्ल्यावर तुम्ही कधी विजिट करणार आहे. चला, आणि आले तर कचरा फेकू नका, घेऊन जावा.